वहिनींच्या सांगण्यावरून दादाने किचन वेगळं केलं. दादा कामावर जाताच वहिनी फ्रीज आणि इतर सामानांच्या कपाटाला कुलूप लावायची. आम्ही पूर्ण दिवस उपाशीच राहायचो आणि जेव्हा रात्री वहिनी उरलेलं जेवण फेकून द्यायची तेव्हा आई आणि आम्ही ते जेवण जेवायचो. आज आई ते फेकलेलं जेवण जेवताना रडू लागली आणि आभाळाकडे पाहिलं आणि मग त्याच रात्री आईचं निधन झालं. आणि जे दृश्य आईच्या अंत्यसंस्काराच्या वेळी मी पाहिलं त्याने तर माझ्यासोबत इतर सगळ्यांचा थरकापच उडाला. कारण की दादा आणि वहिनी हे तू काय बोलतेस? मी अगदीच हैराणीने वहिनीकडे नजर वर करून पाहिलं तेव्हा तिच्या चेहऱ्यावर असलेलं खोटं मला स्पष्ट दिसत होतं. ही मी खरं बोलत होते. मी स्वतः तुला माझ्या डोळ्यांनी पाहिलं आहे, वहिनी अगदीच आत्मविश्वासाने सांगत होती. नाही आई, हे सगळं खोटं आहे. मी असं काहीच केलं नाही. मी आईला खरं सांगण्याचा पुरेपूर प्रयत्न केला तेव्हा आईने लगेचच होकारार्थी मान हलवली. मला माहीत आहे बेटा की तू काहीही करू शकत नाहीस. आईचं बोलणं ऐकून मला खूप धीर मिळाला. काय तुमच्या बोलण्याचा काय अर्थ आहे? मग मी खोटं बोलते का? वहिनी रागाने बोलत आईसमोर आली. तेव्हा मी घाबरलेच. तू खोटं बोलत आहेस. माझ्या निरागस मुलीवर आरोप लावतेस. विसरू नकोस, तुला स्वतःला देखील एक मुलगा आहे. अपेक्षा तू स्वतः एक आई आहेस. आई अगदी जोर जोरात ओरडून सांगत होती. वहिनीसोबत मी देखील आईच्या त्या वागण्यावर अगदीच हैराण झाले होते. माझी मुलगी चोरी करू शकत नाही. मी माझ्या मुलांना चोर बनवलेलं नाही. आईच्या गळ्यामध्ये अश्रू दाटले होते. तेव्हा तिचा जरा खोकला येऊ लागला. मी लगेच आईकडे गेले आणि तिच्या पाठीवरून हात फिरवू लागली. या आई आणि लेकीने तर मला चोर बनवलं. वहिनी रडत बोलू लागली. तेव्हा मी हैराण झाले. आम्ही असं कधी म्हणालो वहिनी? हो, जेव्हा तू अमितचे पैसे चोरले नाहीस मग याचा अर्थ हाच झाला ना की मी पैसे चोरले आहेत. बाहेरचे कोणी घरात तर येऊ शकत नाही आणि पैसे चोरू शकत नाही. ती अगदीच मोठमोठ्या आवाजात बोलत होती. बघितलंस अमित, मी तुला सांगायचे की तुझी आई माझ्यासोबत कसं वागते. आता तू स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलंस आणि स्वतःच्या कानांनी ऐकलंस ना. वहिनीच्या त्या बोलण्याने मी अगदीच घाबरून दादाकडे पाहिलं. तेव्हा त्याचे डोळे रागाने लालबुंद झाले होते तर कपाळावर आठ्या आल्या होत्या. आई, मी तुझ्या लाडक्या लेकीला सोडणार नाही. मी माझे पैसे तिच्याकडून वसूल करेनच. तो रागात आईकडे बोट दाखवत खाली असलेल्या ग्लासला जोरात लाथ मारून किचनमधून निघून गेला. तर वहिनी देखील तोंड वाकडं करून त्याच्या मागे मागे जाऊ लागली. तर मी मात्र जमिनीवर पडणाऱ्या माझ्या आईला अगदीच मजबुरीने पकडलं आणि तिला घेऊन खोलीकडे जाऊ लागली. माझं नाव तनुजा आहे. आम्ही 4 बहिणी होतो. तर आम्हाला एकच भाऊ होता. मोठ्या दोन्ही बहिणींची लग्न बाबांनी ते जिवंत असतानाच लावून दिली. तर मी आणि माझ्या लहान बहिणीचं तनुश्रीचं अजूनही अविवाहित होतो. बाबांनी नेहमीच दादाला डोक्यावर चढवून ठेवलं होतं. आम्हा बहिणींना घरामध्ये काहीच महत्त्व नव्हतं आणि नाही आम्हाला काही दर्जा होता. ते आईला देखील इतकं काही महत्त्व देत नव्हते. फक्त त्यांचं हेच म्हणणं होतं की त्यांचा मोठा मुलगा होऊन त्यांचा आधार होईल. ते आईला नेहमी हेच बोलायचे की तू मला एकच आधार दिला आहेस. परंतु आईच्या हातात काहीच नव्हतं. जन्माला मुलगी येईल किंवा मुलगा हे तर सगळं देवाच्याच हातात असतं. परंतु आई तिच्या परीने वडिलांना समजावण्याचा प्रयत्न करायची की मुलगी देखील वडिलांचा आधार होऊ शकते. परंतु त्यावर बाबा तिरस्काराने हसायचे. त्यांना मुलींना स्वतःचा आधार बनवण्याची अजिबात इच्छाच नव्हती. त्यांचं पूर्ण लक्ष आणि त्यांचं प्रेम फक्त मुलासाठीच होतं. माझी आई एक सुशिक्षित स्त्री होती. तिला असंच वाटायचं की तिच्या मुलींनी देखील शिकून स्वतःच्या पायावर उभं राहावं. परंतु बाबांनी असं होऊ दिलं नाही. बाबांनी कोणत्याच बहिणीला 10वी जास्त शिकवलेलं नाही आणि 10वी पास होताच दोन्ही बहिणींना त्यांच्या सासरी पाठवलं. त्यानंतर दादाचा नंबर होता. सध्या तरी दादाच्या लग्नाची बारी होती.
बाबांनी दादाबद्दल खूप सारे सुंदर स्वप्न पाहिले होते. बाबांची इच्छा होती त्यांचा मुलगा शिकून खूप मोठा होईल, चांगली नोकरी करेल आणि त्यांचं नाव रोशन करेल. बाबा मजुरीचं काम करायचे, परंतु तरी देखील दादासाठी खूप पैसे खर्च करायचे. त्यांना भीती वाटायची की त्यांच्या मुलाला देखील त्यांच्याप्रमाणेच मजुरीचं काम तर करावं लागणार नाही ना. दादाला अभ्यासामध्ये इतकी काही रुची नव्हती. खरं तर बाबांच्या प्रेमाने त्याला खूप बिघडवून ठेवलं होतं. तो स्वतःच्या मर्जीने बाबांकडून पैसे मागायचा आणि बाबा कोणत्या ना कोणत्या प्रकारे पैशांची व्यवस्था करून ते पैसे त्याच्या हातावर ठेवायचे. दादाने मुश्किलीने 12वी पास केली. तेव्हा त्याच्या डोक्यात व्यवसाय करण्याची कल्पना आली. आता बाबांकडे एवढा पैसा कुठे होता की त्याला एखादा व्यवसाय उभा करून देतील. बाबांचं म्हणणं होतं की तू एखादी नोकरी शोध. परंतु दादा तर बाबांचं ते बोलणं ऐकून खूप चिडला. त्याने बाबांच्या वयाचा काहीच मान ठेवला नाही आणि बाबांना चांगले खडे बोल सुनावले. आई दादाच्या त्या वागण्यावर खूपच हैराण होती. तर बाबांना मात्र खूप लाज वाटत होती. पूर्ण आयुष्य ज्याला इतकं महत्त्व दिलं होतं त्याने इतक्याशा छोट्या गोष्टीवरून त्यांचा अपमान केला होता. बाबांना दादाच्या उद्धटपणाचा खूप मोठा धक्का बसला. ते जितकी मेहनत करू शकत होते तितकी मेहनत करण्याचा प्रयत्न करत होते, परंतु तरी देखील त्यांच्यासाठी ते शक्य नव्हतं की ते दादाच्या व्यवसायासाठी एकत्र एवढे पैसे देऊ शकतील. अपेक्षांसाठी माझं स्थळ घेऊन जा. तिचा बाप मला व्यवसायासाठी पैसे द्यायला तयार आहे. दादाने घरामध्ये एक नवीन ऑर्डर सोडली. हे काय बोलतोस? आपलं त्यांच्यासोबत भांडण आहे. अशामध्ये तिच्या घरी तुझं स्थळ कसं जाऊ शकतं? आईला त्याच्या त्या इच्छेवर विश्वासच बसत नव्हता. त्याला चांगलं ठाऊक होतं की आमच्याच परिसरातल्या त्या काकूसोबत आमचं नातं कसं आहे. मला माहिती नाही. मला अपेक्षा सोबतच लग्न करायचं आहे. तुम्ही तुमचं भांडण संपवा. तो एका शब्दावर जोर देत हे सर्व सांगत होता. आई आणि वडील दोघेही दादाच्या हट्टापुढे मजबूर झाले होते. अपेक्षा आमच्याच परिसरातील एक मुलगी होती, जिच्या भावासोबत माझ्या 2 नंबर बहिणीचं लग्न ठरलं होतं. परंतु जेव्हा मुलाला चांगली नोकरी मिळाली तेव्हा आणि मुलगा दिलेल्या शब्दावरून मागे फिरले. मुलाने त्याच्याच ऑफिसमधल्या एका श्रीमंत मुलीसोबत लग्न ठरवलं आणि माझ्या बहिणीसोबतचं ठरलेलं लग्न मोडलं. आई आणि बाबांना ह्या गोष्टीचा जास्त वाईट वाटत होतं की त्या काकूंनी देखील स्वतःच्या मुलाची साथ दिली होती, जी आई खूप चांगली मैत्रीण होती. आमचे संबंध खूप चांगले होते. बाबांनी त्यांच्या त्या वागण्याला माफी दिली नाही. बाबा त्यांच्या त्या वागण्यामुळे खूप नाराज झाले आणि त्यांच्यासोबत सगळे संबंध तोडून टाकले. जेव्हा त्या लोकांनी आपल्या घरातील मुलीला घेतलं नाही, मग मी त्यांच्या घरातल्या मुलीला माझ्या घरात कसं घेऊ शकतो? बाबांनी दादाला सरळ नकारच दिलता, परंतु तो काहीही ऐकायला तयार नव्हता. तो आईला वडिलांच्या इज्जतीचं मान ठेवत नव्हता आणि अगदीच उद्धटपणे त्यांना उत्तर द्यायचा. जेव्हा माझ्या त्या 2 नंबर बहिणीचं लग्न त्या काकूंच्या घरी ठरलं होतं तेव्हा त्यांची परिस्थिती देखील आमच्याप्रमाणेच होती. परंतु त्यांची मुलं मोठी झाल्यानंतर त्या मुलांनी घरातली सगळी परिस्थिती बदलून टाकली. त्यांची मुलं शिकून मोठी झाली आणि त्यांना चांगल्या नोकऱ्या देखील मिळाल्या. त्या काकूने पहिल्या मुलीचं लग्न देखील श्रीमंत मुलासोबत लावून दिलं होतं. तर त्यांचा मुलगा देखील एका श्रीमंत घरातीलच मुलगी घेऊन आला होता. परंतु माहित नाही का त्या काकूला अपेक्षाचं लग्न आमच्या घरात लावून द्यायचं होतं. दादा ना शिकलेला होता आणि नाही कुठे नोकरी करत होता. तो दिसायला चांगला होता. कदाचित अपेक्षाच देखील दादावरती प्रेम करत असेल आणि तिनेच तिच्या आईवडिलांना मजबूर केलं असेल की तिचं लग्न आमच्या घरात लावून द्यावं. बाबांनी लगेच अगदी स्वाभिमानाने त्या काकूंच्या घरातल्या सोबतचे सगळे संबंध तोडले होते आणि आता मुलासाठी पुन्हा त्याच घरासोबत नातं जोडण्याची त्यांची हिंमत होत नव्हती. परंतु ते स्वतःच्या मुलाच्या हट्टापुढे मजबूर झाले, कारण की दादा रोजच्या रोज भांडण करायचा की तुम्ही स्वतः तर माझ्यासाठी काहीच करू शकला नाहीत. आता जर मला व्यवसायासाठी पैसे मिळत आहे ते देखील तुम्हाला मान्य नाही.
मी पूर्ण आयुष्य तुमच्याप्रमाणे धक्के खाऊ शकत नाही आणि नाही लोकांच्या हाताखाली काम करू शकत. एक तर मला व्यवसायासाठी पैसे द्या, नाहीतर माझं स्थळ घेऊन अपेक्षाच्या घरी जा. आई वडिलांना माहीत होतं की मुलाला सासरच्या मंडळींकडून पैसे मिळण्याचा अर्थ काय होता. त्यांचा मुलगा कायमस्वरूपी त्यांच्या हातातून जाणार होता. आई वडील नाईलाजाने मान खाली घालून झुकवून त्या काकूंच्या दारावरती गेले. या वेळेला त्यांना स्वतःच्या मुलाचं लग्न ठरवायचं होतं. त्या काकू तर आधीपासूनच तयार होत्या. खरं तर दादाला उचकवायला त्या काकूंचाच हात होता. त्यांच्या मुलीला दादा आवडला होता, नाहीतर तिने आमच्या घराकडे पाहिलं देखील नसतं. आई वडिलांनी अपेक्षाचा हात मागताच त्यांनी लगेच अपेक्षाचं लग्न दादासोबत ठरवून दिलं. अगदी एखाद्या लखलखत्या विजेप्रमाणे होती अपेक्षा. तिची जीभ एखाद्या तलवारीप्रमाणे चालायची. आपल्याला तिच्याबद्दल आधीपासूनच माहिती होते, परंतु ती आमच्यासोबत असं देखील कधी वागेल असं आमच्या मनात देखील नव्हतं. तिने येताच तिचा इंगा दाखवायला सुरुवात केली. ती ना आई वडिलांना इज्जत द्यायची आणि नाही आम्हा बहिणींना. दादाने सासऱ्यांनी दिलेल्या पैशाने व्यवसाय सुरू केला तेव्हा त्याची बायको आमच्या डोक्यावर नाचू लागली. तिचं म्हणणं होतं की माझ्या नवऱ्याच्या कमाईवर फक्त माझाच अधिकार आहे. बाबा पूर्वीपासूनच कमावलेले कामाला जायचे आणि आम्हा आई बहिणींचं ओझं उचलायचे. बाबांना या गोष्टीची अजिबात तक्रार नव्हती. त्यांचं म्हणणं होतं तसंही माझा मुलगा आधीच कुठे कमवत होता. त्याच्या लग्नाच्या आधी देखील तुम्हा लोकांचा खर्च मीच भागवायचो, त्यामुळे आता देखील तो खर्च मीच करेन. यामध्येच दादाचा व्यवसाय काही काळातच चांगला चालू लागला. त्याला त्याच्या व्यवसायात चांगला नफा मिळायचा, परंतु तो सगळा पैसा आणून बायकोच्या हातामध्ये ठेवायचा. जे बाबा कमावून आणून द्यायचे त्यातून आम्ही आई आणि आम्ही बहिणी रुकी सुकी भाकरी खाऊन आमचं पोट भरायचं. आईची इतकी किंमत नव्हती की दादाला किंवा वहिनीला काहीही बोलू शकेल. आई बाबा आम्हाला शांत राहायला आणि सगळं काही सहन करायला सांगायचे. आम्हा बहिणींची काय मजाल होती की आम्ही दादा किंवा त्याच्या बायकोसोबत भांडण करू शकू. बाबांची इच्छा होती की लवकरात लवकर आम्हा दोघींचं लग्न देखील करून आम्हाला आमच्या सासरी पाठवावं, जेणेकरून आम्हाला वहिनीचा दादाचा त्रास सहन करावा लागू नये. आम्ही या त्रासातून वाचू, जो त्रास आम्हाला दादा आणि वहिनी देत होते. परंतु देवाने बाबांना इतकी मुदत दिली नाही. एके दिवशी ते कामावर तर गेले, परंतु परत सही सलामत येऊ शकली नाही. काम करतानाच बाबांचा मृत्यू झाला. आम्हा सर्वांवर तर एक मोठं संकट कोसळलं होतं. बाबाच आमचा एकमेव आधार होते. बाबांच्या मृत्यूचा धक्का खूप जास्त मोठा होता. आईची देखील रडून रडून वाईट अवस्था झाली होती. अजून तर बाबांना त्यांच्या दोन्ही मुलींची पाठवणी करायची होती. त्यांच्या जबाबदाऱ्या अजून संपल्या नव्हत्या. तरी देखील स्वतःला यातून मुक्त करून आणि आईला मोठ्या संकटात टाकून, आईवर सगळी जबाबदारी टाकून ते या जगातून निघून गेले. बाबांच्या मृत्यूनंतर वहिनीचं खरं रूप समोर आलं. ती आम्हाला घरामध्ये अजिबात सहन करत नव्हती. तिने आईला सरळ सरळ सांगितलं की दोन नंदांचं ओझं उचलू शकत नाही, त्यामुळे त्यांचं लग्न करून त्यांना त्यांच्या सासरी पाठवून द्या. मला माहित होतं ती आईसोबत कसं वागणार होती. माझी अशी इच्छा होती की सध्या तरी आईने आमच्या लग्नाबद्दल विचार करू नये. परंतु आईचं देखील हेच म्हणणं होतं की ती जिवंत असतानाच तिने आमचं लग्न लावून द्यावं. मी तर कसं बसं माझं आयुष्य घालवेन, परंतु तुम्ही तुमच्या नवऱ्याच्या घरी जावा आणि तुमच्या घराच्या जबाबदाऱ्या सांभाळाव्यात, हेच माझ्यासाठी खूप आहे. मी जेव्हा कधी आईकडे तक्रार करायचे तेव्हा आई मला हेच उत्तर द्यायची आणि मी शांत बसायचे. आम्ही दोघी बहिणी आणि आईचं त्या घरातलं सगळं काम करायचं, तर वहिनी कोणत्याही कामाला हात लावत नव्हती. आता तर तिने माझ्यावर आणि माझ्या लहान बहिणीवर तऱ्हेतऱ्हेचे आरोप करायला सुरुवात केली होती. तिची अशी इच्छा होती की दादाने आम्हाला तिघींनाही घरातून हकलून लावावं. तिने दादाला हा सल्ला दिला देखील होता की हे घर विकून सगळा पैसा व्यवसायात लावा, जेणेकरून व्यवसायातून अजून नफा मिळू शकेल. घर काय आपण पुन्हा बांधू शकतो. सर्वात आधी काम व्यवसायात प्रगती करणे आणि व्यवसाय वाढ होणे हा आहे.
परंतु त्या प्रसंगी आईने दादाची साथ दिली नाही. आईने दादाला सरळ सांगितलं की जेव्हापर्यंत माझ्या मुलींचे लग्न होत नाही तेव्हापर्यंत मी हे घर विकण्याबद्दल विचारही करू शकत नाही. हेच कारण होतं की वहिनीच्या मनात आमच्याबद्दल अजून राग निर्माण झाला. जर तिच्या हातात असतं तर तिने आम्हाला वहिनींचं कच्चं खाल्लं असतं. वहिनीचं लग्नाच्या काही महिन्यानंतरच वहिनी गरोदर राहिली होती. तिचे डिलिव्हरीचे दिवस जवळ आले होते. ती स्वतःसाठी तऱ्हेतऱ्हेने पक्वान्न मागवायची ज्याचा सुगंध घरभर पसरलेला असायचा. तर आम्ही मात्र तिच्या शिल्लक राहिलेल्या जेवणाची वाट पाहायचो जेणेकरून आम्ही आमचं पोट भरू शकू. आईला आशा होती की जेव्हा तिला स्वतः मूल होईल तेव्हा कदाचित तिला तिच्या वागण्याची जाणीव होईल. परंतु तो आईचा एक गैरसमज होता. देवाने तिला एक मुलगा दिला त्यामुळे ती अजूनच गर्विष्ठ झाली. ती तिच्या मुलाला आमच्याजवळ अजिबात येऊन द्यायची नाही. दादा देखील अजूनच तिच्या पदराला बांधला गेला. दादा ती घरात असताना त्याच्या मुलाला आईजवळ घेऊन यायचा. परंतु दादा घरातून जाताच ती तिच्या मुलाला आईच्या हातातून हिसकावून घ्यायची. आम्हाला समजायचं नाही की ती आमच्याकडून कोणत्या गोष्टीचा बदला घेत आहे. खरं तर आम्ही तिच्यासोबत कधीच वाईट वागलो नव्हतो. दादा पैसे आणून रोजच्या रोज एका ड्रॉवरमध्ये ठेवायचा. एके दिवशी दादाच्या त्या पैशांतून पूर्ण 20,000 रुपये गायब झाले. तेव्हा वहिनीने माझ्यावर आरोप लावला. मी अगदी हक्काबक्का होऊन तिचं तोंड पाहत बसले. माझ्याजवळ माझ्या बाजूने सांगण्यासारखं खूप काही होतं, परंतु माझ्याकडे काहीच पुरावा नव्हता. मी तिचा खोटा आरोप अगदीच फेटाळून लावला. परंतु दादाची ती संशयाची नजर पाहून मी घाबरले. मला आधीपासूनच माहीत होतं की दादा माझ्यापेक्षा स्वतःच्या बायकोवर विश्वास ठेवेल. आईने त्या प्रसंगी माझी साथ दिली आणि ती माझी ढाल बनली. परंतु दादाने मनामध्ये जो आत्मविश्वास निर्माण झाला होता तो अविश्वास मिटला गेला नाही. वहिनीसोबतच दादा देखील आमच्या विरोधात झाला. तो मला चोर आणि त्याचा दुश्मन समजू लागला. मी दादाला पटवून देण्याचे पुरेपूर प्रयत्न केले, परंतु त्यांनी माझं काहीच ऐकलं नाही. दादाला आमच्या विरोधात करून वहिनीला मनमानी करण्याची अजूनच संधी मिळाली. तिच्या मनात जे यायचं ते ती करायची. दादा कामावर जाताच ती फ्रीजला कुलूप लावायची आणि खाण्यापिण्याच्या वस्तू लपवायची. तिचं म्हणणं होतं की आता आणखी ती आम्हा लोकांचं ओझं उचलू शकत नाही. शेवटी हा सगळा मिळणारा नफा माझ्या वडिलांनी दिलेल्या पैशातूनच मिळत आहे आणि त्या पैशांवर फक्त माझाच अधिकार आहे. तुम्हा लोकांना देण्यापेक्षा चांगला आहे की ते जेवण मी भिकाऱ्यांना वाटेन. मी माझ्या घरातच साप पाळले आहे. ती दिवसभर आम्हाला असंच काही ना काही टोमणे मारत राहायची आणि आम्ही शांतपणे ते ऐकून घ्यायचं, कारण आमच्याकडे राहण्यासाठी दुसरी कोणतीच जागा नव्हती आणि नाही आम्ही तिला घराच्या बाहेर हाकलवू शकतो, कारण की जर ती गेली तर दादा देखील सोबत गेली असती आणि मग आमच्याजवळ कोणताच आधार शिल्लक राहिला नसता. त्या दिवसाच्या भांडणानंतर दादाने आईसोबत बोलणं एकदमच बंद केलं होतं. आम्हाला बहिणींसोबत तर तो आधीपासूनच बोलत नव्हता. त्याला हे माहीत देखील नसायचं की आम्ही जेवण केलं आहे की नाही. जे जेवण फ्रीजमध्ये पडून शिळं व्हायचं, खराब व्हायचं, परंतु वहिनी आम्हाला ते जेवण द्यायची नाही. खराब झालेलं जेवण ती वर टेरेसवर टाकायची जेणेकरून मांजरे किंवा पक्षी येऊन ते खातील. मी शांतपणे तेच जेवण उचलून घेऊन यायचे आणि आम्ही सगळे मिळून ते जेवण जेवायचं. आमच्याकडे पोट भरण्यासाठी दुसरा कोणताच मार्ग नव्हता आणि आम्हाला उपाशी राहता येत नव्हतं. शेवटी भूक किती दिवस सहन करू शकत होतं. आई, आता मला घराच्या बाहेर निघावं लागेल. शेवटी आपण हे कधीपर्यंत सहन करायचं. मी खूप दिवसांपासून विचार करत होते की आपल्याला आपलं ओझं उचलण्यासाठी स्वतः काहीतरी करायला पाहिजे. आज मी आईसोबत बोलण्याचा निर्णय घेतला. तेव्हा ती नजर टिकवून मला पाहत होती. तू काय करशील ग? तुझ्या बापाने तर तुला कधीच घरातून बाहेर जाऊन दिलं नाही ना, तुला शिकवलं आणि आता तुझा भाऊ तुला घराच्या बाहेर पाऊल ठेवून देणार नाही. आणि माझी देखील अशीच इच्छा अजिबात नाही की तू बाहेर जावं. जेव्हा आपली स्वतःची माणसं अशी अत्याचारी आहेत तर बाहेरचे लोक किती अत्याचारी असतील. तू स्वतःचा विचार कर. आईच्या त्या बोलण्यावर मी देखील घाबरले होते. आईचं बोलणं तर ते अगदीच खरं होतं, परंतु आई असं पूर्ण दिवसभर उपाशी
राहून बघ तर तुझी काय अवस्था झाली आहे. मी कुठेही नोकरी करेन, कमीत कमी आपलं पोट तर भरेन. मी आईला मनवण्याचा खूप प्रयत्न केला, तेव्हा आईने नकारार्थी मान हलवली. नाही बेटा, तुझा भाऊ तुझा जीव घेईल. त्याला ते सहन होणार नाही की त्याची बहीण बाहेर जाऊन कमावून घेऊन येते. आईचं बोलणं ऐकून मी हैराण झाले. आई त्याच्या बहिणी उपाशी आहेत हे तो सहन करू शकतो, मग त्याच्या बहिणी कमावून घेऊन येतात हे का करू शकत नाही सहन? इच्छा नसून देखील माझ्या बोलण्याचा स्वर वाढला होता. ग आई, त्याला माहीत नाही ना की त्याची बायको आपल्यासोबत कसं वागते ते. तेव्हा मी शांत झाले. आईला आज देखील स्वतःच्या मुलाचा अभिमान होता. मी देखील तिच्या तो भ्रमाचा भोपळा फुटू दिला नाही. परंतु दादा काय दूध पितान मुलगा नव्हता की त्याला माहीतच नाही की त्याची बायको कशा प्रकारे आमच्यासोबत वागते. मी तर शांत राहिले होते, परंतु मनामध्ये निश्चय केला होता की मी उद्या नोकरीच्या शोधासाठी बाहेर निघेन. मी दबक्या पावलाने खोलीच्या बाहेर निघाले. दादाच्या वहिनीच्या खोलीची लाईट बंद होती, याचा अर्थ ते लोक झोपले होते. मी लगेचच किचनमध्ये पाहू लागले, परंतु नेहमीप्रमाणे देखील आज जेवायला तिथे काहीच नव्हतं. वहिनी झोपण्यापूर्वीच काहीच खाण्याच्या गोष्टी गायब करायला विसरत नव्हती. मी शिळं जेवण शोधायला टेरेसवर आले. तिथे जमिनीवर पडलेले जेवण घेऊन आईजवळ आले. आई, उठ, जेवून घे. मी एका स्वच्छ ताटामध्ये जेवण ठेवून ते ताट आईसमोर केलं. तेव्हा ती लगेच उठून बसली. माझी लहान बहीण देखील तिथे आली. आम्ही तिघी सकाळपासून उपाशी होतो. त्या जेवणावर अगदी तुटून पडलो. आज त्या जेवणातून थोडा दुर्गंधी येत होती. जेवण खराब झालं होतं, परंतु पोटातली भूक तर शांत करायची होती. डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. आम्हा दोघींना खराब झालेलं जेवण जेवताना पाहून आईचा स्वतःवरचा ताबा सुटला आणि ती पदर पसरून वर आभाळाकडे पाहू लागली. मी याआधी आईला इतकं उदास कधीच पाहिलं नव्हतं. मी आईचा हात पकडून स्वतः देखील आपल्या आतल्या आत रडत होते. रडता रडता माहीत नाही कधी मला झोप लागली. सकाळी माझे डोळे उघडले तेव्हा आई शांतपणे झोपली होती. आई, उठ. बाहेर पडलेलं ऊन पाहून मी अगदीच काळजीने आईच्या डोक्यावर हात ठेवला. आईचं शरीर अगदीच थंड पडलं होतं. मी टेन्शननेच आईला अगदी गदागदा हलवलं. लहान बहीण देखील उठून टेन्शनने आईकडे पाहू लागली. परंतु माहीत नाही आईला काय झालं होतं. ती झोपेतून उठलीच नाही, परंतु घरामध्ये आम्हा बहिणींचा किंचाळण्याचा आवाज घुमला होता. आईच्या मृत्यूवर आम्हा सगळ्या बहिणींचं रडून रडून खूप वाईट अवस्था झाली होती. मला तर चैन पडत नव्हती. मी आणि माझे लहान बहीण आई विना काय करणार होतो. आईने जाण्याची खूपच घाई केली. रडता रडता माझी नजर वहिनीच्या चेहऱ्याकडे गेली. तेव्हा मला खूप मोठा धक्का बसला. ती आईच्या अंत्यसंस्कारावेळी रडत होती. मला माहित होतं की ती खोटे खोटे अश्रू डोळ्यात आणत होती. तिने आईला त्रास देण्यामध्ये कोणतीच कसर सोडली नव्हती. ती आईच्या अंत्यविधीच्या वेळेला रडत तिच्या आणि आईच्या प्रेमाचे किस्से सांगत होती आणि परिसरातील सगळ्या बायका तिचं सांत्वन करण्यामध्ये मग्न होत्या. मी तिच्या दुप्पटी वागण्यावर हैराण होते की ती लबाडबाई होती. कोणालाही ती नेमकी कशी आहे हे माहीत नव्हतं. कोणालाही तिचं खरं रूप माहीत नव्हतं. मी जर सगळ्यांना ओरडून ओरडून सांगितलं असतं की हिने आमचं आयुष्य कसं नरक बनवलं आहे, तरी देखील कोणीही माझ्या बोलण्यावरती विश्वास ठेवला नसता. त्या शेजारच्या बायकांची सहानुभूती पाहून तिने हसून माझ्याकडे पाहिलं. तेव्हा मी तिरस्काराने माझं तोंड फिरवलं. तीच माझ्या आईची खुणी होती. मी विचार केला होता, ठरवलं होतं की आईच्या अंत्यविधीनंतर मी एक क्षण देखील या घरात राहणार नाही आणि माझ्या बहिणीला घेऊन इथून निघून जाईल. मग त्यासाठी मला कोणतेही अग्निपरीक्षेतून जावं लागलं तरी. आईची तिरडी उठणारच होती की अचानक तिने कोणीतरी आलं. तेव्हा माझ्यासोबत सगळेजण घाबरले. पुढच्या क्षणी वहिनीच्या जोरजोरात किंचाळण्याने पूर्ण परिसर घुमला होता. समोरचं दृश्य पाहून माझ्यासोबत असलेल्या सगळ्यांचा थरकाप उडाला. वहिनीचा मुलगा टेरेसवरून खाली पडून जखमी अवस्थेत जमिनीवर तडफडत होता. वहिनी आणि दादाचे तर अवसान गळूनच गेले होते. त्यांना समजत नव्हतं की त्यांनी आता काय करावं. स्वतःच्या मुलाच्या त्या वेदना त्यांना सहन होत नव्हत्या. तो अजूनही फक्त 2 वर्षाचा होता आणि माहीत नाही कसं काय तो एकटा जिना चढून टेरेसवर गेला होता. आम्ही बहिणी तर रडण्यामध्ये व्यस्त होतो, तर वहिनी शेजारच्या बायकांची सहानुभूती मिळवण्यामध्ये व्यस्त होती.
दादाने लगेच बाईक काढली आणि ते दोघेही अंत्यविधी सोडून स्वतःच्या मुलाला घेऊन दवाखान्यात निघून गेले. आम्ही सगळेजण मुलाच्या अवस्थेवर खूप काळजीत होतो. अजूनही आईवर अंत्यविधी झाले नव्हते की अजून एक संकट डोक्यावर आलं होतं. आम्हा सर्वांनाच तो मुलगा लाडका होता. मी त्याच्या आरोग्यासाठी प्रार्थना करत होते. मला स्वतःला समजत नव्हतं की असं अचानक काय झालं. आईवर अंत्यविधी केले गेले तर एक मुलगा देखील धोक्यातून बाहेर आला होता. त्या मुलावर संकट देखील टळलं होतं. तो आता ठीक आहे याची खबर आली तेव्हा आम्ही सर्वांनी सुटकेचा निश्वास टाकला. त्याच्याच आयुष्यात तर वाचलं होतं, परंतु तो खूप जखमी झाला होता. त्याच्या पायाचं हाड तुटलं आणि त्याला खूप महिने बेडवर आरामच करायचा होता. त्याची जी अवस्था होती मला वाटलं की तो आता वाचू शकणार नाही, परंतु देवाने आभार होते की त्याने त्या मुलावर कृपा केली होती. माझा भाचा दवाखान्यातून घरी आला तेव्हा मी लगेच जाऊन त्याच्या कपाळावर पापा घेतला. त्याने देखील मला मिठी मारली. आईला तिचा नातू किती लाडका होता. जर त्याला काय झालं असतं तर त्या पुढचा मी विचारही करू शकत नव्हते. लगेच उठले आणि माझं सामान बांधू लागले. मी आणि माझी लहान बहीण तुमचं घर सोडून जात आहोत. आता तुम्ही अगदी आरामात इथे राहू शकता. तुम्हाला त्रास देणारा आता कोणीही नाही, मी वहिनीला सांगितलं आणि माझं सामान उचलून निघून जाऊ लागले. माझी लहान बहीण देखील माझा हात हातात घेऊन घराच्या बाहेर निघू लागली. हे काय बोलतेस? कुठे जाशील तू? कुठे जाणार तुम्ही लोक? दादा हैराणीने विचारू लागला. देवाने इतकं मोठं जग निर्माण केलं आहे दादा, कुठे ना कुठे जागा आम्हाला नक्कीच मिळेल. मी माझ्या अश्रूंना खूप मुश्किलीने अडवलं होतं आणि बाहेरच्या दिशेने जाऊ लागले. थांब दादा लगेच पुढे आला आणि त्याने दोन्ही हात पसरून आम्हाला जाण्यापासून अडवलं. परंतु जर आपला स्वतःचं घर आहे मग तुम्ही हे घर सोडून का जाणार? दादाच्या त्या प्रश्नावर मला धक्का बसला. त्याला माहित नव्हतं की त्याची बायको त्याच्या माघारी आमच्यासोबत कसा अत्याचार करते. ह्या माझ्यामुळे जात आहेत. वहिनीचा शरमलेला आवाज ऐकून मी वहिनीकडे पाहिलं. मी आई आणि तुमच्या बहिणीसोबत खूप वाईट व्यवहार केला आहे. इतकंच काय तर मी फ्रीजला देखील कुलूप लावलं आणि त्यांना कित्येक दिवस मी उपाशी ठेवलं. वहिनीच्या त्या बोलण्यावर दादा अगदी हैराण झाला. हे काय बोलत आहेस तू? तर बोलायचीस की माझी आई आणि वहिनी तुझ्यासोबत चांगला व्यवहार करत नाही आणि तुला जेवायला देत नाही. दादाच्या हैराणीची जागा आता रागाने घेतली होती. मी खोटं बोलायचे जेणेकरून तू माझ्यावर विश्वास ठेवावा ना. मी तुझ्या आई आणि बहिणीवर खूप, परंतु माझ्या मुलांची अवस्था ही पाहून मला जाणीव झाली की मी किती चुकीची होते आणि मी एका आईला किती त्रास दिला आहे. मला माफ कर वहिनी. दादा आणि आमच्यासमोर हात जोडून रडू लागले. मी विचार देखील करू शकत नाही की तू इतक्या खालच्या पातळीला उतरू शकतेस. मी स्वतः देखील दोषी आहे की माझ्या आई आणि बहिणींची अजिबात काळजी घेऊ शकलो नाही, परंतु मला अजिबात अंदाज नव्हता की त्या हे सर्व सहन करत असतील. तुझ्या तोंडाने माझ्या आई आणि बहिणींच्या तक्रारी ऐकून मला असं वाटायचं की हे नेहमीच सासू सुनांचं भांडण आहे, परंतु तू निर्लज्जपणाचा कळस गाठला आहे. जर कोणाला घरातून जायचं पाहिजे तर ती तू आहेस. आत्ताच्या आत्ता इथून बाहेर निघ. दादाने वहिनीचा हात पकडून तिला बाहेर ढकललं. हे काय करत आहेस तू? माझं मूल तरी मला दे. नाही नाही, अजिबात नाही. तुला तुझ्या मुलापासून राम हवं लागेल. हीच तुझी शिक्षा आहे. दादा तिला ओढत ओढत त्याच्या दाराजवळ घेऊन गेला. थांब दादा. ह्याच्या आधी दादा तिला घराच्या बाहेर हकलवेल मी दादाला आवाज देऊन थांबवलं. हे खरं आहे की वहिनीने आम्हाला खूप त्रास दिला आहे. आईच्या मृत्यूला देखील जबाबदार आहे हीच, परंतु आज जर आई जिवंत असती तर तिने वहिनीला कधी असं घराच्या बाहेर काढून दिलं नसतं. तसंही जे झालं यामध्ये सगळ्यात जास्त दोषी आम्हाला तू वाटतोस. आमच्या दादाला आमची काळजी घ्यायला पाहिजे होती. वहिनीपेक्षा आमच्या दादाला आमची काळजी जास्त द्यायला पाहिजे होती. मुन्ना तर आम्हा सर्वांचा लाडका आहे. आता तो त्रासात आहे, त्यामुळे माझी अशी इच्छा नाही की त्याला आता त्याच्या आईचा त्रास सहन करावा लागेल. माझं बोलणं ऐकून दादा शरमला होता, तर वहिनीने मला येऊन मिठी मारली. दादा आणि वहिनी त्यांच्या वागण्याचा पश्चाताप वाटत होता, परंतु मी माझ्या मनातून त्यांच्याबद्दल सगळी अडी काढून टाकली होती. शेवटी तो माझा भाऊ होता. मी त्याला संकटात कसं पाहू शकत होते? या सर्व गोष्टींची वाईट वाटत होतं की त्यांना त्यांच्या चुकीची जाणीव खूप उशिरा झाली.
जर त्यांनी आई जिवंत असतानाच त्यांचं वागणं सुधारलं असतं तर कदाचित आज आई आमच्या सोबत असती. कमीत कमी आईने शांतपणे तरी तिचे डोळे बंद केले असते. परंतु आई रडत रडत ह्या जगातून निघून गेली होती. वहिनीच्या वागण्यामध्ये आता खूप चांगलेपणा आला होता. आईचं दुःख मला इतकं झालं होतं की मी त्यातून सावरू शकत नव्हते. आता दादा जेव्हा कधी कामावरून घरी परत यायचा तेव्हा सर्वात आधी आमच्याजवळ यायचा आणि विचारायचा की तुम्ही जेवलात की नाही. जी गोष्ट तो त्याच्या बायको मुलांसाठी आणायचा आमच्यासाठी देखील ती नक्की आणायचा. मी नेहमीच त्याला पाहून विचार करायचे की जर आई जिवंत असताना तो देखील असाच वागला असता तर आज ती सुखाने या जगातून गेली असती. ताईच्या सासरहून माझ्यासाठी एक चांगलं स्थळ आलं तेव्हा दादाने माझी इच्छा विचारली. स्थळ अगदी उत्तम होतं, परंतु मला माझ्या लहान बहिणीची काळजी होती. माझी अशी अजिबात इच्छा नव्हती की माझ्या लग्नानंतर वहिनीने पुन्हा एकदा तिच्यासोबत वाईट व्यवहार करावा. त्यामुळे मी हीच अट ठेवली की माझं आणि माझ्या लहान बहिणीचं सोबत लग्न व्हावं. दादाला काहीच प्रॉब्लेम नव्हता. माझं लग्न ठरवलं गेलं तर माझ्या लहान बहिणीसाठी एक चांगलं स्थळ पाहायला सुरुवात केली. एका वर्षात तिचं देखील लग्न ठरलं आणि मग आमच्या दोघींचं एकत्र लग्न झालं आणि आम्ही आमच्या सासरी गेलो. माझा नवरा खूप चांगला होता तर माझी लहान बहीण देखील तिच्या घरी खूप सुखी होती. मी नेहमीच विचार करायचे जर आई बाबांना देखील त्यांच्या मुलींना असं सुखी पाहायला मिळालं असतं तर किती बरं झालं असतं. तर मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्हाला याची गोष्ट कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा. आणि अजून आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.